नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 25 जून 2024. मित्रांनो, आज दुपारी 2 नंतर व आज रात्री या ठिकाणी राज्यातील 10 ते 12 जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो संपूर्ण माहिती घेणार आहोत, कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आज दुपारी 2 नंतर व आज रात्रीला या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय. बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे. येलो अलर्ट आपण बघू शकता स्क्रीनवरती. या ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस माजलगाव, जिंतूर, परभणी, नांदेड, गंगाखेड, हिंगोली, वाशिम या भागामध्ये आपल्याला अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तर जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण, बीड, लातूर, धाराशिव या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची शक्यता ही आज दुपारी 2 नंतर व रात्रीला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, एकंदरीत जर मराठवाड्याचा संपूर्ण विचार केला तर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज दुपारी 2 नंतर व रात्री भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते. तर विदर्भामध्ये जर पाहिलं तर अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये पावसाचा अधिक जोर आपल्याला पाहायला मिळतोय. तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. धुळे व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. मालेगाव, नाशिक या ठिकाणी, इगतपुरी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच पालघर, कल्याण, डोंबिवली, मुंबई या ठिकाणी, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील पावसाची संततधार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच अहमदनगर या जिल्ह्यामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज दुपारी 2 नंतर व रात्रीला या ठिकाणी मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला वाढलेला पाहायला मिळत आहे. हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात. आपण या चॅनलवरती पावसाचे ताजे व नवनवीन अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.